इथे माझ्या हातात तुमच्या प्रभागामधले उमेदवार आहेत, त्यांना आम्ही फळांची नावं दिलेली आहेत आणि तुम्हाला नगरसेवक म्हणून कोणतं फळ बघायला आवडेल, म्हणजे कोणता उमेदवार बघायला आवडेल हे तुम्ही मला फळांचं नाव घेऊन सांगायचं आहे, उमेदवाराचं नाव सांगायचं नाही. आता फळं तर खूप आहेत तिथं. सर, तुम्ही इथे किती वर्ष झालं राहता? मी जन्मापासून इकडेच राहतो. पिसोळी माझा जन्म साधारण 35 वर्षापूर्वी झालेला आहे. तर मी पूर्वीपासून इथेच राहतो. अगोदर आमची ग्रामपंचायत होती. आता साधारण 5-6 वर्षापूर्वी आमच्या इथं कॉर्पोरेशन आलेलं आहे पुणे. तर आम्ही अपेक्षित करतो की जो पण उमेदवार निवडून येईल तो आमच्या इथले जे बेसिक प्रश्न आहेत जसे की पाणी, ड्रेनेज, रस्ते, कारण ट्रॅफिक खूप होत आहे, या गोष्टी तर सॉल्व केलंच पाहिजे त्या पर्सनने. परंतु त्याचबरोबर जो आमच्या इथं DP प्लॅन सँक्शन ड्राफ्ट DP पडलेला आहे तो DP लवकरात लवकर सँक्शन करून तो पूर्ण करणे हे त्या उमेदवारांनी लक्षपूर्वक काम केले पाहिजे. सर, आता जे मतदान येणार आहे 15 तारखेला, तर तुम्ही मतदान करताना पक्ष बघणार आहे का माणूस बघणार आहे का त्याचं काम बघणार आहे? मी खरं सांगायचं तर पक्ष बघणार नाही आहे. जो व्यक्ती चांगले काम करेल किंवा तो व्यक्ती शिकलेला आहे आणि त्या व्यक्तीचं कर्तृत्व आहे की बाबा तो व्यक्ती करू शकतो या गोष्टी, असा उमेदवार मी सिलेक्ट करणार आहे. सर, एक जाता जाता आपण छोटासा गेम खेळूयात. इथे माझ्या हातात तुमच्या प्रभागामधले उमेदवार आहेत, त्यांना आम्ही फळांची नावं दिलेली आहेत आणि तुम्हाला नगरसेवक म्हणून कोणतं फळ बघायला आवडेल, म्हणजे कोणता उमेदवार बघायला आवडेल हे तुम्ही मला फळांचं नाव घेऊन सांगायचं आहे, उमेदवाराचं नाव सांगायचं नाही. बरं, चालेल. बघितलं? आता फळं तर खूप आहेत तिथं, परंतु त्यामध्ये 2-3 फळं आहेत जसं की वॉटरमेलन आहे, त्यानंतर बनाना आहे. तर या 2-3 मधलं मी सिलेक्ट करणार आहे. धन्यवाद सर.